इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहरातील आरटीओ ऑफिस परिसरातील पोपटराव पिंगळे नगर येथे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत मैत्री प्रतीक अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील 3 घरांचे कडी कोयंडे तोडून घरफोडी केली. या धक्कादायक प्रकारात सोन्या चांदीसह तब्बल 11,15,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. सप्तरंग स्टॉप पाठीमागील परिसरात गेल्या 15 दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी याच भागातून दुचाकी चोरीला गेली होती तर एका रो हाऊस मध्येही घरफोडी झाली होती. टवाळखोरांचा वाढता त्रास आणि सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान मैत्री प्रतीक अपार्टमेंटला घरफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. चोरट्यांनी बंद घरांचा फायदा घेत दरवाजे तोडून घरातील कपाट फोडत सोन्याच्या माळा, पोत, नेकलेस, अंगठ्या, चांदीचे दागिने असा मोठा ऐवज चोरून नेलाय. या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, पोलीस उपनिरीक्षक मंद्रुपकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलेलं आहे. परिसरात कसून शोधमोहीम राबवण्यात आली आहे. या सततच्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर आम्ही गावाला गेलो होतो तिकडे पेठला, रात्री चालू तिकडे रो हाऊस आहे आमचं, तिकडे राहिलो आणि थापसून ताईंचा फोन आला सकाळी 7 वाजता की असं असं झाले, तुमचं दरवाजा उघडा दिसले किंवा हे 3 पण दरवाजे उघडे दिसले वगैरे. ते म्हणे चोरी झालेली आहे तुमच्या घराची, बघा काय गेलेलं आहे. मग आल्यावर बघितलं कंडिशन, सर्व कपाट वगैरे तोडलेले, सगळं अस्ताव्यस्त पसारा बाहेर पडलेला, वस्तू होते थोडेसे 4-5 तोळे सोनं होतं. तर रात्री साधारण सीसीटीव्ही बघितल्यानुसार 4-4 वाजता आमचे फर्स्ट फ्लोअरचे 3 फ्लॅट फोडलेत. त्यामध्ये माझं नाव, आमचा फ्लॅट फोडला आहे, पोटिंदे म्हणून आहे, तुळसाबाई पोटिंदे. आणि फ्लॅटमधून आमच्या जे सोनं होतं कपाटं 2 फोडले, एक पत्र्याचं होतं आणि एक फर्निचरचं. लॉक होते, चावी माझ्याकडेच होते, तरी त्यांनी ते फोडलं. सोनं जवळपास 20 तोळ्याच्या वरतीच सोनं गेलं आहे आणि अर्धा पाऊण किलो चांदी असेल आणि काही कॅश असेल 7-8-10 हजार कॅश असेल. रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुढील तपास म्हसरूळ पोलीस स्टेशन करत आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.